राधिका, अथर्व, अरे घरी कोणी नाही? बाबा अथर्व, ये रे, ये हळू लागेल. बाबा काय रे अथर्व, कुठे गेला होतास? मी रेवती मावशी खेळत मी अजून ह्या व्हिडिओ गेम खेळत होतो. गुड गुड. बाबा मला व्हिडिओ गेम दिला. अथर्व, मी घेऊन देईन म्हणालोय ना, देईन घेऊन. हा, तुम्ही मागच्याच मला तेच बोललेला पण तुम्ही दिलाच नाही. हट्ट करू नकोस बरं. तू घेऊन देईन म्हटलं की घेऊन दे. ओके, तुम्ही बॅलन्सचे पैसे दिले ना तर मला पण गेम घेऊन द्या. काय तू इकडे काय म्हणालास आता? अथर्व, तुला कसं कळलंय? आई रेवती मावशी सांगत होती मी ऐकला पण मला व्हिडिओ गेम हवेस. राधिका आणि रेवती माझ्याबद्दल बोलत होत्या. म्हणजे राधिकाला कळलं की मी शनायाला पैसे दिले, पण तिला कसं कळलं असेल? बाबा व्हिडिओ गेम हवे. हा, दे ना बाळा, आय प्रॉमिस. जा 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 बरं, तू तुझी सायकल पार्क करून ये आत. हा जा. पण मला पाहिजे हो हो मी घेऊन देतो. जा जा पटकन जा. हा हॅलो, ऐक. तुम्ही बॅलन्सचे पैसे दिले ना तर मला पण गेम घेऊन द्या. अथर्व, तुला कसं कळलंय? आई रेवती मावशी सांगत होती मी ऐकला. कळलं का तुला? हा, फक्त वेळेत पोहोच. हाय रेवती, ये ना. काय म्हणतेस, कसं चाललंय काम वगैरे सगळं? माझं ऑफिस ठीक चाललंय. तुमचं ऑफिस कसं आहे? गोइंग गुड. मीटिंग्स, कॉन्फरन्सेस, क्लायंट्स चाललंय. तुम्ही शनायाला जॉबवर कंटिन्यू केलं म्हणे. खरं आहे का ते? ते पानवलकर सरांनी रेकमेंड केलं. म्हणून तुम्ही कंटिन्यू केलं? नाही, करावं लागलं. पानवलकरांनी रेकमेंड केलं म्हणून. काय हुशार आहे ही रेवती. आधी ते महाजनी डिटेक्टिव्हगिरी करत फिरत होते, तर ही माझ्या मागे लागणार. काय झालं? कसला विचार करताय? हाच की माझ्यावर घेतले जाणारे संशय कधी बंद होणार. नाही, आतापर्यंत महाजनी होतेच संशय घ्यायला. तरीच मी विचार करत होतो अजून रेवतीने कसा काय संशय नाही घेतला माझ्यावर. संशय घ्यायला जागा असेल ना तर संशय घेतलाच जातो. हे बघ रेवती, मला या विषयावर परत बोलायचं नाहीये. जे झालं ते झालं. आता मी ते सगळं विसरलोय आणि आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट इट. तुम्ही नक्की विसरलायत शनायाला? माझं डोकं. गुरुनाथ, मी राधिका नाहीये. डोकं दुखतंय म्हटलं की जाऊ दे नंतर बोलूया म्हणायला. राधिका आली नाही का परत देवळातून? नाही. अथर्व काहीही न खाता पिता इकडे आला. मी त्याला घेऊन जाते, नेहा बरोबर जेवायला वाटते. राधिका आली की कळवा. अथर्व, चल नेहा वाट बघ. बाबा मी जाऊ का? हॅलो राधिका, कुठे आहेस तू?
लवकर घरी ये, गुरुनाथ घरी आलाय. यार मला पण दे ना थोडं. ए नको यार, तू डिस्टर्ब आहेस आता. मला तू सांगणार आहेस का काय झालं? गॅरी अंकलचा राग गेला का? नाही गं, मला काहीच कळत नाहीये. त्याला फोन केला तर फोन पण उचलत नाही आणि तो आज ऑफिसला पण आला नव्हता यार. मी एक काम करू का, मी त्याच्या घरी जाते. ये घरी नको, घरी नको. अगं आय मीन हा त्याच्या घरी त्याचे आई वडील असतात ना, आणि ती राधिका आंटी पण असते यार. राधिका घरी ती घरी आली का राहायला परत? नाही नाही, आय मीन ती समोरच राहते ना. हा आणि हा ती त्यामुळे लगेच भांडायला येऊ शकते. तर सोड यार, जाऊ दे. मी जाते गॅरीला, मी सॉरी म्हणते. तुला कळलं पाहिजे ना, आपली काही चूक नाही ना, माणसाची चूक आहे सगळी, तर ब्रोकरची चूक आहे यार. हो हो हो, मला माहिती आहे, कळलं पाहिजे. पण आपली चूक नाही हे फक्त आपल्याला माहिती आहे की नाही सनाया? बाकी सगळे लोक काय बोलणार आहेत? एवढा मोठा बिझनेस करायला निघाला आणि फसला तो. जर राधिका आंटीला तर चान्सच पाहिजे असतो बोलायचा. तू एक काम कर ना, तू जरा चिल घे, मला विचार करू द्या. अरे राधिकाचा काय प्रॉब्लेम आहे यार? तिच्यामुळे एक गोष्ट नाही करतायत मला. चांगली एक गोष्ट सुरू केली होती ती पण पूर्ण करता नाही आली यार. इसी मला पैशाचं काही वाटत नाही का, पण गॅरी खूप चिडलाय माझ्यावर यार. काय करू? त्याचा राग शांत करायला ना मला यावेळेस काहीतरी ग्रेट करावं लागणार आहे. करेक्ट. त्यामुळे आता तू काहीही करू नकोस, जे करायचं ते मला करू दे. कारण ग्रेट आयडियाज नेहमी मला येतात ना. सो आता मला विचार करू दे, एक थोडा वेळ दे मला प्लीज. हा प्लीज प्लीज. मी काय सांगू यार, तिथे त्या राधिका आंटी आहेत आणि गॅरी अंकल स्वतः फसलेत. आता किती दिवस ते हिला भेटतायत ह्याचं खोटं सांगणार आहेत ना, गॉड नोज. मी काय सोल्युशन देणार यार हिला? सुचलं काही? प्लीज थांब, मी विचार करते की नाही. डोंट डिस्टर्ब वाईल थिंकिंग यार. सॉरी सॉरी. अरे राधिका, आलीस तू? मी वाटच बघत होतो. आणि आई बाबा काही बाहेर गेलेत का? नाही दिसले नाही घरात म्हणून. नाही भूक लागली होती ना मला. वाटतेस का? मला तुमच्याशी बोलायचं. माझ्याशी? काय? जे काही प्रश्न विचारेन त्याची खरी खुरी उत्तर तुम्ही द्याल अशी अपेक्षा करून राहिली.